नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण नाशिक कारागृह आज झालेला पेपर पाहतो आहोत. त्यामधील अंकगणिताचे सविस्तर स्पष्टीकरण भाग 1 आज आपण पाहतो आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्रमांक 51. रोहित आपल्या पगाराच्या 20% घरभाड्यावर, 10% मुलाच्या शिक्षणावर, 5% मनोरंजनावर व 5% इतर बाबींवर खर्च करतो. जर त्याच्याकडे 22,800 रुपये शिल्लक राहतात तर त्याचा पगार किती? आता 20% घर खर्चावर, 10% मुलाच्या शिक्षणावर, 5% मनोरंजनावर, 5% इतर बाबीवर असा किती खर्च करतोय तो? 30 आणि 40% तो खर्च करतोय. आता त्याच्याकडे 22,800 रुपये शिल्लक राहतात, म्हणजेच 60% म्हणजेच 22,800. तर त्याचा पगार किती? म्हणजे 100% बरोबर किती? तिरकस गुणाकार करायचा. 22,800 गुणिले 100 भागिले 60 38,000 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल, 38,000. प्रश्न क्रमांक 52. 8 वर्षापूर्वी आई वडील मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4:2 होते. आज त्यांच्या वयांची बेरीज 96 वर्ष आहे, तर मुलाचे आजचे वय किती? आता इथे आपण 8 वर्षापूर्वीचा ते रेशो दिलेला आहे, म्हणजे 3x आईचे वय काय असेल, 3x आजचे वय 3x अधिक 8 असेल. त्यानंतर वडिलांचे असेल 4x + 8 आणि मुलाचे वय असेल 2x + 8. हे झाली आजची वय तिघांची. आज त्यांच्या वयांची बेरीज 96 वर्ष आहे, म्हणजे याची ॲडिशन करूया. 3x + 8 4x + 8 + 2x + 8 बरोबर त्यांच्या वयांची बेरीज किती आहे? 96 आहे. म्हणजेच किती होईल हे? 9x + 24 = 96. म्हणजेच 96 - 24 बरोबर 9x. 9x बरोबर 72. x बरोबर 8 व्हॅल्यू आली. तर त्याने काय सांगितलंय, तर मुलाचे आजचे वय की मुलाचे आजचे वय 2x. 2 × x ची व्हॅल्यू 8 आहे. 16 आणि 8 किती होणार आहेत? 24. 24 वर्ष आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. 24 वर्ष मुलाचे वय आहे. प्रश्न क्रमांक 53. क्रमगत 2 समसंख्यांचा लसावी 312 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता इथे आपल्याला लसावी दिलेला आहे. लसावी किती दिलेला आहे? 312 दिलेला आहे. आणि क्रमगत 2 समसंख्यांचा मसावी जो असतोय तो नेहमी काय असतोय? 2 असतोय. इथं महत्त्वाचं वाक्य आहे. क्रमगत 2 संख्या असतील, आता इथे 22 आणि 24, 24 आणि 26 या ज्या संख्या आहेत यांचा मसावी काय असणार आहे? 2 असणार आहे. मग आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, 2 संख्यांचा गुणाकार बरोबर त्यांचा लसावी गुणिले त्यांचा मसावी. आता त्यांचा लसावी किती आहे? 312 आहे, मसावी 2 आहे. आता या 2 संख्यांचा गुणाकार आपल्याला फाइंड करायचा आहे. 624. आता काय करूया, उत्तर कसं फाइंड करायचं बघा. एकक स्थानला अंक कोणता आहे? 4 आहे. आता यांचं मल्टिप्लिकेशन किती? 2 × 4 किती होणार आहे? 8 येणार आहे. 4 × 6 किती होणार आहे? 24, म्हणजे 4 येणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असणार आहे. पुढे पण चेक करूया. 8 × 48 म्हणजे 8 येईल आणि 0 येईल. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक बी. कारण 6 × 4 किती होईल? 24. म्हणजेच 4 24 24 म्हणजे 4 एकक स्थानीला आहे. इथं पण 4 एकक स्थानाला असल्यामुळे पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 54. पाण्यासोबत 20% अल्कोहोलच्या 5 लिटर मिश्रणातून 2 लिटर मिश्रण काढले जाते आणि त्याच्या जागी 3 लिटर पाणी मिसळले जाते. नवीन मिश्रणात अल्कोहोलच्या मात्रेची शेकडेवारी माहिती करा. आता 5 लिटर मिश्रण आहे आणि त्यामधून 2 लिटर पाणी काढले जाते. म्हणजेच किती राहणार आहे? 5 - 2 जे मिश्रण टोटल किती राहणार आहे? टोटल मिश्रण 3 लिटर राहणार आहे, बरोबर. आता त्यामध्ये 20% अल्कोहोल म्हणजे 20% 3च्या किती होईल? 0.6 होईल. 0.6 काय असेल? अल्कोहोल. आणि 3 - 0.6 म्हणजे 2.4 पाणी असेल, बरोबर. अल्कोहोल असेल 0.6 आणि वॉटर असेल 2.4 लिटर. आता यामध्ये काय सांगितलंय? त्याच्या जागी 3 लिटर पाणी मिसळले जाते. आता इथे यामध्ये तर 3 लिटर मिश्रण आहे टोटल. 3 + 3 म्हणजे 6 लिटर काय असणार आहे? टोटल मिश्रण होणार आहे आता.
तर त्यांनी सांगितलं अल्कोहोलच्या मात्रेची शेकडेवारी काढा. अल्कोहोलच्या मात्रेची शेकडेवारी काढा. म्हणजे अल्कोहोलची मात्रा 0.6, टोटल मिश्रण किती आहे आपलं 6 लिटर गुणुले 100. आता इथं 6 60 भागिले 10, 10% आपलं उत्तर असेल. पर्यायी इथं 10% नाहीये, पण आपलं उत्तर असणार आहे 10%. अल्कोहोलची मात्रा 10% असणार. एका टेबलची छापील किंमत 7,500 रुपये आहे. दुकानदार त्या छापील किमतीवर 12% सूट देतो, तर ते टेबल गिरायकास किती रुपयास मिळेल? आता दुकानदाराने त्यावर किती 12% सूट दिलेली आहे, म्हणजे 100 वजा 12 भागिले 100. छापील किंमत काढण्याचा फॉर्म्युला आहे हा 7500 इंटू 88 डिवाइड 100. 75 गुणुले 88 आपलं उत्तर असणार आहे 6,600 रुपये. दुकानदार ते टेबल 6,600 रुपयेस गिरायकास देतो. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. क्रमांक 56 जगदीशने पतसंस्थेतून 3600 रुपये 12.5% प्रतिवर्ष चक्रवाढ व्याजाने घेतले, तर त्याला 3 वर्षात एकूण किती पैसे परत करावे लागतील? इथं रास काढायची आपल्याला, म्हणजेच काय काढायचं आहे? ए काढायचं आहे. फॉर्म्युला काय आहे? P1 + R डिवाइड 100 रेज टू n असा फॉर्म्युला आहे. आता P इथं किती आहे? 3600. 1 + R किती आहे? 12.5 भागिले 100 रेज टू किती असणार आहे? 3 वर्षात. आता याचं 12.5 भागिले 100 म्हणजेच काय असणार आहे? 125 भागिले 1000. 25 पाचा 25 चोक 25 अट्टे 1/8 अते हे अपूर्णांकामध्ये याचं रूपांतर केलेलं आहे आपण 1/8. म्हणजे 3600 1 अधिक 1/8 चा क्यूब म्हणजेच काय येणार आहे? 3600 गुणुले तिरकस गुणाकार करायचा 9 गुणुले 8 आणि त्यांचा 3 वेळा गुणाकार आहे. तर 3600 भागिले 8 किती होईल? 8 चोक 32, 8 पंचे 40, 450 गुणुले 9 गुणुले 9 गुणुले 9 भागिले 8 गुणुले 8. पुन्हा 8ने डिवाइड करूया. 8ने 450ला किती होतंय? 8 पंचे 40, 8 संग 48, 56.25 होईल. 56.25 गुणुले 9चा 3 वेळा गुणाकार म्हणजे 729 लिहूया आणि डिवाइड 8ने करूया. याचं उत्तर किती? 51. याचं उत्तर असेल 5125.78 रुपये याची ए येणार आहे आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल 5125.78. क्रमांक 57 दोन रेल्वे प्रत्येकी 100 मीटर 150 मीटर लांबीच्या असून ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने 75 km/h व 50 km/h वेगाने अनुक्रमे धावत आहेत, तर त्यांना एकमेकींना ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? अशा प्रकारचे प्रश्न रिपीट होत आहेत. आता ह्या दोन रेल्वे आहेत, एक 100 मीटरची आहे आणि दुसरी आहे 150 मीटरची. आता त्या एकमेकांना ओलांडणार आहेत, त्यामुळे अंतर ते जे कव्हर करणार आहेत ते अंतर असणार आहे 100 मीटर अधिक 150 मीटर 250 मीटर अंतर कव्हर करणार आहेत, बरोबर? आता त्या दोघी एकमेकींच्या विरुद्ध दिशेने जात आहेत. विरुद्ध दिशेने जात आहेत. एक 75 km/h आणि दुसरी जी जाणार आहे ती 50 km/h दिशेने जाणार आहे. हा V1 घेऊया, हा V2 घेऊया. तर त्यांना एकमेकींना ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल असं विचारलं. आता रिलेटिव्ह स्पीड आपल्याला इथे काढावं लागणार आहे. रिलेटिव्ह स्पीड किंवा आपण सापेक्ष वेग असं म्हणतो. सापेक्ष वेग. आता सापेक्ष वेग कसा काढतोय? दोघी एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनने येत आहेत, त्यामुळे V1 + V2 हा सापेक्ष वेग होणार आहे. आणि जर दोघी एकाच दिशेने जात असत्या तर मात्र V1 - V2 झालेलं असतं. आता इथे काय होणार आहे? V1 + V2. V1 आहे 75, V2 आहे 50. किती होणार आहे? 125 km/h. आता आपली उत्तरं जी आहेत ती सेकंडमध्ये आहेत, डिस्टन्स जे आहे ते मीटरमध्ये आहे. म्हणजेच मीटर पर सेकंडमध्ये आपल्याला याचं कन्व्हर्जन करावं लागणार आहे 125 km/h. ज्यावेळी मोठ्याकडून छोट्याकडे येतो आपण त्यावेळी 5/18 मल्टिप्लाय करतोय. तर 125 गुणुले 5/18 मीटर पर सेकंड हा आपला वेग असणार आहे. अंतर आहे आपल्याकडं, वेग आहे आपल्याकडं, त्यामुळे वेळ काढू शकतो आपण. वेळ बरोबर
अंतर भागिले वेग. अंतर आहे 250, वेग आहे 125 गुणिले 5/18. आता हे कसं लिहू शकतो आपण? 250 गुणिले हे 18 छेदस्थानी आहे, हे वरती अंशस्थानाला जाईल. 125 गुणिले 5. 125 गुणिले 2 किती होणार आहे? 250. आणि हे किती होईल? 5 त्रिक 15, 5 सक 30, म्हणजे 7.2 सेकंद आपलं उत्तर असेल. 3.6 इंटू 2, 7.2 सेकंद. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. क्रमांक 58. दिवाकरने 50 सफरचंदाची पेटी 260 रुपयास खरेदी केली व ती सर्व सफरचंद त्याने 15 रुपयास एक याप्रमाणे विकली, तर त्याला किती रुपयाचा फायदा झाला? आता 50 सफरचंद खूप सोपा प्रश्न आहे. 260 रुपयाला खरेदी केलाय आणि 15 रुपयाला एक याप्रमाणे 50 सफरचंद विकलेत. 50 गुणिले 15, 15 पाची 75, म्हणजे 750 रुपयाला त्यांनी विकलेलं आहे. म्हणजे 750 वजा 260, 490 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 59. एका गावात 4000 पुरुष व 4000 स्त्रिया आहेत. गावातील 40% लोक निरक्षर आहेत. जर पुरुषांच्या साक्षरतेचे प्रमाण 50% आहे तर गावात किती महिला निरक्षर आहेत? असा प्रश्न आहे. टोटल 4000 पुरुष आणि 4000 स्त्रिया, म्हणजे टोटल किती असणार आहेत? 8000 पुरुष प्लस स्त्रिया असणार आहेत. 40% लोक निरक्षर आहेत, म्हणजेच किती? 40% 8000च्या, म्हणजेच 3200 जे आहेत ते निरक्षर आहेत. जर पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण 50%, म्हणजे पुरुषांच्या निरक्षरतेचे प्रमाण किती असणार आहे? निरक्षर पण 50%च असणार आहेत. साक्षर 50, निरक्षर 50, म्हणजे 50% गुणिले पुरुषांच्या पैकी काढायचं. त्यामुळे पुरुषांच्या 4000, म्हणजे 2000 पुरुष निरक्षर असणार आहेत. तर स्त्रियांच्या निरक्षर स्त्रिया किती आहेत असं विचारलंय. टोटल सगळे निरक्षर किती आहेत? 3200 वजा 2000 पुरुष, हे पुरुष निरक्षर झाले. हे टोटल निरक्षर झाले. बरोबर, स्त्रिया असणार आहेत. याचं उत्तर काय येणार आहे? निरक्षर स्त्रिया. निरक्षर स्त्रिया किती असणार आहेत? 1200. हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. इथून 9 हा अंक 6 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते, तर ती संख्या कोणती? आता 9 हा अंक 6 वेळा वजा करायचा आहे, म्हणजेच किती? 54 त्या संख्येतून वजा करायचा आहे. बरोबर, 54 वजा केल्यानंतर बाकी 7 उरली पाहिजे. ऑप्शन वरून जाऊया. 65 मायनस 54, बाकी 7 उरते का बघूया. किती होणार आहे? 6 आणि 5 11 उरणार आहे बाकी. ऑप्शन बी मध्ये 63 वजा 54, बाकी किती उरणार आहे? 9 उरणार आहे. ऑप्शन सी मध्ये बाकी आपल्याला 7 उत्तर पाहिजे. 48 वजा 54, हे उत्तर मायनस मध्ये येणार आहे. ऑप्शन डी बघा, 61 वजा 54, बाकी उरणार आहे 7. त्यामुळे पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 61. एका दिवशी एक व्यक्ती घोड्यांच्या शर्यतीच्या मैदानात गेला. तिथे माणसे आणि घोडे मोठ्या संख्येने उपस्थित होते. थेट मोजणी न करता निरीक्षणातून काही गोष्टी नोंदवलेल्या आहेत त्याने. एकूण डोक्यांची संख्या 74 होती. दुसरं निरीक्षण केले त्याने, एकूण पायांची संख्या 196 होती. माणसांची संख्या ही घोड्यांच्या दुपटीपेक्षा जास्त नव्हती. जर घोड्याला 4 पाय व माणसाला 2 पाय असतात तर त्या मैदानात किती माणसे व किती घोडे होते? आता आपण ऑप्शनवरून, ऑप्शन ए मध्ये काय सांगितलंय? एकूण डोक्यांची संख्या 74. आता या ऑप्शनमध्ये 74 ॲडिशन होते काय? 36 अधिक 38 किती होतंय? 74 होतंय. बरोबर, ऑप्शनमध्ये होतंय काय? 74. दुसऱ्या ऑप्शनमध्ये पण होतंय, तिसऱ्या ऑप्शनमध्ये सुद्धा होतंय आणि चौथ्या ऑप्शनमध्ये सुद्धा डोक्यांची संख्या 74 येते. आता पायांची संख्या बघूया. पायांची संख्या 196. आता माणसांचे पाय 2 आणि घोड्यांचे पाय 4. आता यांची जी ॲडिशन आली पाहिजे ती 196 आली पाहिजे. येते का बघूया. 36 दोन्ही 72 अधिक 154, 26 येणार आहे. आपल्याला पाहिजे किती? 196. त्यामुळे ऑप्शन ए होणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. डोक्याची संख्या इथे 74 येईल. पायांची संख्या चेक करूया. 30 गुणिले 2, माणसांचे 2 पाय आणि 4 गुणिले घोड्यांचे 4 पाय किती होईल? 60 अधिक 176, 246.
36 येईल. आपल्याला किती पाहिजे? 196 पाहिजे. ऑप्शन बी होणार नाही. ऑप्शन सी चेक करूया. 50 माणसे किती आहेत? माणसांचे पाय 2 आहेत. माणसे 50 आहेत. 24 घोडे, 24 चोक 4 पाय असणार आहेत. 100 अधिक 96 किती होणार आहेत? 196 म्हणजे 196 इथे 196 पाय येत आहेत. म्हणजे ऑप्शन सी करेक्ट आहे. पण पुढे इथं काय सांगितलंय बघा, माणसांची संख्या ही घोड्यांच्या दुपटीपेक्षा जास्त नव्हती. माणसांची संख्या किती आहे? 50 आणि ही जास्त आहे घोड्यांच्या दुपटीपेक्षा इथे. याच्या बरोबर अपोजिट आहे हे. म्हणजेच इथं एकतर आपल्याला काय, इथं जास्त होती असं पाहिजे आपल्याला या प्रश्नामध्ये. इथे नव्हती असं चुकून प्रिंट झालेलं असणार आहे. पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. तसेच तुमच्या भरती करणाऱ्या मित्रांना शेअर करा. भेटूया याच पेपरचा भाग 2 मध्ये. अभ्यास करत राहा, सराव करत राहा. आरोग्याची काळजी घ्या. थँक यू.